आई अरे काय केलं तो छोटीशी दारू घेऊन आलाय ना ती त्याला बघतीच आणतात तू मध्ये नाही कुठे तू ही संधी मला बघत्याची माझी इज्जत आहे घरात माझा अपमान करायचा नाही माझा पाय धुवून तुम्ही पाणी प्यायचं 3 दिवस झाला आज मी घर हुडकत होतो माझं घर होत नव्हतं पोलीस स्टेशनला जाणार होतो पण नशीब घर आज गहूलं मला 3 दिवस झालं हुडकतो बायकोचं मला आता थोडं भ्यास वाटणार आहे कारण दार लावून घेतो जरी चुकून हात उचलला तरी 4 माणसात अपमान नको शेजार प्याजाराला आवाज नको आतल्यात काय असेल ती 4 भीतीच्या आतमध्ये कृष्णा त्या मायला खायला हवंय तुम्हाला अरे खायला मी घेतलं होतं तुमच्यासाठी पण ते गरम गरम वडापाव होतं ना मग ते घरापर्यंत युस्टर गार होते आणि म्हणून मी काय केलं ते आणि मला घराचा रस्ता सापडतो का नाही काय माहीत म्हणून मी ते खायला तुमचं मी पोस्टात टाकलं पोस्टात पार्सल स्पीड पोस्टात येईन 2-4 दिवसाने नाही जा तुला काय लय फुल्ल रान आणतो आई कुठं तुझे पोरं 10 रुपयाला म्हणलं मला 12 रुपयाला माझं काय माझ्या लागले तुमच्या शर्ट कस काय फाटलाय बाई आता काय झालं रडायला तुम्हाला अगं तुला सांगतो येताना माझा गुर्राप झाला प्रियंका येताना तुला सांगतो इथं चावलं कुठं इथं हे मला कुठल्या रस्त्याने भोकला येताना मला अहो पण तुम्ही दारू कशासाठी प्याला अगे आधी रडतोय काय विचार काय रडता काय झालं मला 4 चौकात प्रतिष्ठा माझी ते येताना मला कुत्रा मला भोगला 4 माणसात भोगला मला प्रियंका कुत्रा 4 माणसात भुकला मग मी पण जिथल्या तिथं उत्तर दिलं त्याला तिथे गेलो आणि त्या कुत्र्याला म्हणलं अय कुत्र्या तो कुत्रा आहे तुझा बाप कुत्रा तू कुत्रा तुझी आई कुत्री तुझं पोरग कुत्र तुझं खानदान कुत्रा पण मी कुत्रा नाही मी माणूस बघताना जरा थोडं इज्जतीचा विचार करून बघायचं बरं आणि त्याचं गच्चुर धरायला गेलो ती वाव मला चावला मग मी पण काय कमी वाटलं मग मी पण प्रतिउत्तर म्हणून त्याला उलट चावलो आणि ती येताना त्या मालकाला सांगितलं तुझ्या कुत्र्याला मी चावलं इंजेक्शन घे बाबा कुत्रा मेलं फिरलं तरी अंगलोट येईल असं झालं मला वाईट वाटलं तो विचारलं मला हे काय झालं ह्याच्यामुळे शर्ट फाटला राहू द्या तुमच्या हऱ्याभऱ्या सांगा तुमच्या आईला तिकडं नका सांगू मला अगे येडा पोदा येडा स्वतः आहे का तो येडा छबीना आई पुढं सरमाप असतं या माया 7 जन्माचं कुलदैवत ते आई असतंय आईच्या मांडवी लेकरू संडास केली म्हणून आई काय मांडी काढते काय समजा देव माफ करत नाही पण आई लेखाला माफ करते आई पोराचं नातं वेगळं असतंय मी 10 रुपये आई मला शब्दाने बोलणार नाही तुला आणि नाही कुत्रीची आहे म्हणे लय मारी नाही तुला मला जर तू काय बोलली तर आईला कळू दिलीस तर तू मला असं आडवट टिडवं बोलती आई पुढं समजा गोष्टी माप असतात आईचं प्रेम वेगळं असतंय पोरासाठी मला आईच्या खुशी झोपून अंगाई गायची मी 3 दिवस झाले झोपलो नाही मला अंगाई गाणं म्हणून झोपवलं पाहिजे आईने छान छान अंगाई म्हणली पाहिजे आईला बोलव लवकर मला झोप लागली
आई पुढं माप असतंय. आई माझा मग काय घेणार. आई मला बघा आता किती प्रेम. आईची माया वेगळी आहे मित्रांनो. जगात कोण कोणाचं नसतंय, फक्त आई असते. आई असते फक्त. आई 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 काका काय झालं आवाज गाडा की दारू पण आला किती मोठे हा? मरणाची माशी ती तोंडाच्या ह्याच्या. दारू पिऊन हा? आला बघा. आई अरे काय केलं तो छोटीशी दाट पितो मी कुठे आहे? हा, कुणी मारलं मला रे? कुणी मारलं? कोणाचं दाढी झालं एवढं मारायचं? कुणी कुणी मारलं? कुणी मारलं मला? अरे बा. दारू पिऊन आलाय ना ती ह्याला बघतीच आणतात तू मध्ये नाही कुठले तू सांग. माझी आहे ती. तिचा अधिकार आहे मला मारायचा, कारण तिने मला 15 महिना 18 दिवस पोटात ठेवलंय. 15 महिने काय काय जेवलं नाही 9 महिने म्हण 9 महिने 9 दिवस वागवले, पटाक केला. तुझा अधिकार आहे मला मारायचा, पण बायकोन माझ्याकडं नुसतं डोळा वटर केलं, डोळा बाहेर का नाही येईल. तू तू माराय तू मग इथं अडवू शकत नाही कोण. मार मार. तू थांबली का? तू दारू पिऊन काय आला तू मार. पण कशी मिळालं मार दारू? मार. हा? असं खरंच हाणते हे पण. मित्रांनो तुम्हाला म्हणलं आईपाशी माप असतंय. हे प्रेमाचं मार आहे, प्रेमाचा. जसं आनंदाचा अश्रू आणि दुःखाचा अश्रू फरक असतोय, तसं ही आनंदाचा अश्रूच माझं आनंदाचा मार आहे. हे माझा थोबाड सुचलं माझं. आई असू दे, तिचा मारायचा अधिकार आहे. असू द्या, मारू द्या. आई थोडीशी तुझ्या सुखासाठी मी केलो. उभा राहा येते का बघ आधी एका पायावर उभा राहा. अगं त्या सुखासाठी मी केलो. नाही उभा राहायला येते का बघ. तू तू मला हाण काय हाल हाण हाण. हो आधी पाय स्वतःच्या पाय उभा राहायला शिक आणि मग दारू पी. तू तू मला हाण 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 की हाण हाण हाण. खरंच हाल ना. अगं दाचीच काय एकीमध्ये यार जातोय. आता कशाला येतात मध्ये येते हवसने बाप बसली तू जनावर काय कुत्रा थोबाड सुचलं तोंडाला रगत आलं. इकडं आईने एवढं मारलं मारलं तरी आडवं सुद्धा येणार, मध्ये सुद्धा येणार. तू काय कोण आहे? बायको का भेटाड आहे तू? काय अरे पण तू दारू प्याला कशाला राहा येते का पाय उभा बघ. ऐक ऐक ऐका माझं कोणतरी शब्द कोणतरी ऐका. मोल मोल्याचं शब्द एवढं बोलाय मी 15-15 हजार घेतो आहे मी. हा, घेशील. ऐक हा, ऐक मी का दारू केलो आहे. हा. तू काय म्हणली आहे? स्वतःचा पाय उभा राहायला शिक्षण. मग काय सोपं येते उभा राहायचं स्वतःचे पाय उभा राहा आणि मग असं दारू पिऊन नाटकं कर असं. मी स्वतःच्याच पाय उभा राहत होतो आहे. पण तू उभा राहिला पायावर ऐक मी उभा होतो स्वतःच्या पाय, मग उभं राहायचं होतं मला, फिरसे उभं राहायचं होतं. म्हणून मी एका मित्राला विचारलं, बाबा मला स्वतःचा पाय उभा राहायचंय पडून. ती मला पडायसाठी तुला दारू प्यायला लागण. मग मी दारूच्या दुकानात गेलो, दारू पिलो, परत उभा राहायला लागलो. उभा राहता आलं नाही. म्हणलं आई बोललेली खरं, आता उभा राहिल्याशिवाय पर्याय नाही स्वतःच्या पायावर. पुन्हा नशा उतरल्या उठलो, राहायचं नाही. अपयशी यशाची पायरी तूच म्हणली ना. पुन्हा पडलो आहे मी, पुन्हा एक क्वार्टर हाणली, पुन्हा नशा उतरलं, पुन्हा उभा राहिलो, पुन्हा पडलो, पुन्हा पडत पडत आहे. 3 दिवस मी दारू पित होतो. पडत पडतच माणूस सुधारतो. हा मग लक्ष नाही घे जरा. जेव्हा स्वतःच्या पायावर उभा राहिलो तेव्हा मी घरापर्यंत आलो. घराच्या मागच दुकान आहे, हे दार उघडलं की तिथं होतो. 3 दिवस गेले आहे इथवर यायला मला. असं कुठलं कसल्या दुकानात गेलता दारू प्यायला? 3 दिवस लागले 4 दिवस लागले म्हणतो प्यायला. कुठल्या दुकानात गेलता दारू मी पण प्यायला? स्वतःच्या पाय उभा राहिलो आहे. आहे 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 ही संधी मला बघत्याची. माझी इज्जत आहे घरात. माझा अपमान करायचा नाही. माझं पाय धुवून तुम्ही पाणी प्यायचं. हा, असं पिऊन आल्यावर पेटे तुझं पण जे कार करते नाटकी करून मोबाईल त्यांनी बायका पोरं आहे. आहे तुमच्या सुखासाठी मी काय करू? काय करू तुझ्या सुखासाठी? तू सांग आहे काय करू तुझ्या सुखासाठी? गुपचूप सांगायचं शेजारी ऐकते ना तर ती पण अडवून मला म्हणते आमच्या सुखासाठी असं करा. अरे जागा घ्यावा कुठे घरदार बांधावा बांगला बांधावा तसले बायकोसाठी सांगू करावा नको. आई बाप्पासाठी करावा. माझ्या आईच्या सुखासाठी तुम्हाला सांगतो आहे.
हा. तुझ्या सुखासाठी मी पोलीस तुला अनाथ आश्रम बांधून देईन मोठा. लावा मला अनाथ आश्रम मध्ये, तुझ्या बायकोला लाव, आम्हाला कशाला लावतो. अरे तिथे सुविधा कसं तिथे येतो तू हा पाय चोळणारी मालिश करणारी झाडू लुटू खाया गोड गोड आमून फेमस समजाय वाकाडा बेडा अनाथ आश्रम गार्डन स्विमिंग पूल समजाय. आणि म्हणून म्हणलं आणि तुझा पिल्लो कुठे गेला कुठे दिसते का बायको तर माझी बायको काळी कसं काय झाली आहे बायको काळी कसं काय झाली माझी बायको तर दिसते का तुला दारूची निशा. 3 दिवस झाले मी नाही तर काय एवढं मऊ दिसतंय काळी कशी अहो, पण काय करताय इकडे पिल्लो तू तिकडे जातीस केलं माझ्याला आली का तू आहे काय माझ्या पिल्लूसाठी मी तुला घरात काम करतो लय भांडी घासायचं जुन्याचं फरशी वगैरे माझ्या बायकोला सवतच आणतो आता दुसरी आता बघा काय म्हणतात तुम्ही. तुझ्या सुखासाठी म्हणतोय अरे सवत आणतो का काय करतो तू? आधी स्वतःच्या पायावर उभा राहा आणि मग दुसरी बायको करायची नादी लाग. पांड्या कुठे आहे? पांड्या कुठे आहे? हा, बघ तू पाण्याकडे आता पाण्याची मागे लागतो काय. पांड्या म्हणला मला रानातलं काम पडतं गाडीला डिझेलला एवढा खर्च हप्ता पगार भाडं ते रानात कामगारांना पैसे त्याला म्हणलं सोपा उपाय मी जाणतो समजायची कोणता झंझट नको कसं वाटतं उपाय हा, लय चांगलं नुसतं काय मागे लाग घ्यायचं नादात मागे लागून नुसतं काय नादातला बसा बसा लाग पिकाला. बसा 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 मी आलोय 3 दिवसात तुम्हाला सुख दुःख नाही माझं सुख दुःख नाही तुम्हाला एवढ्या दिवसात आलोय खाया पिया कराव हातपाय चोळाव हा ऐक मला मी दारू का पिलो आहे माहितीये का का पेला कशामुळे पेला दारू. मी तू म्हणली समाजसेवा करायची आहे हा. मग माझं काय चुकलं का अशी सेवा करतात काय दारू तू. तसं नाही एक म्हातारं मरायला लागलं होतं म्हातारं एक हा. मग ते एक जण म्हणला आता मरायला लागलं एक जण शेजारचा म्हणला मी दवाखान्यात नेईन आम्ही 3 मित्र 4 होतो दुसरा म्हणला मी ॲम्ब्युलन्स देईन चौथा म्हणला मी बिल भरीन मला म्हणली तू काय करशील म्हणलं माझ्यावर कर्ज आहे मी मिळाल्यावर तुम्हाला लाकडं नेईन फुगाट मला मारलं आहे त्यांनी समाजसेवा काय माझं चुकलं हा चुकलं माझं काय सांगा धरा माझं पाय कशाला पेला दारू. माझं पाय धरा पाय धरा मार नको गप्पा